नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन कागदपत्रे या 6व्या मालिकेतील आजचा आपला 33वा व्हिडिओ आहे. या 105 भागांच्या मालिकेमध्ये आपण वेगवेगळी शिवकालीन कागदपत्रं जी ज्ञात अज्ञात आहेत त्यांचा थोडक्यात आढावा घेत आहोत आणि त्यांची तोंड ओळख करून घेत आहोत. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खोटपत्र म्हणजे काय. आता खोटपत्र म्हणजे काय प्रकार आहे तर खोटपत्र म्हणजे एखाद्या हिशोबामध्ये किंवा एखाद्या व्यवहारामध्ये एखाद्या हुकमाच्या अंमलामध्ये जर आपल्याला कुचराई केल्याची आढळून आली किंवा त्याच्यामध्ये काही घोटाळा आढळून आला, त्याच्यामध्ये काही लबाडी आढळून आली कोणी केलेली, तर त्याला खोटं पडणे म्हणत असे किंवा खोटेपणा करणं असं म्हणत असत. ते खोटं पडणे किंवा खोटेपणा करणे हा जर कोणाचा खोटेपणा सापडला किंवा एखादा माणूस हिशोबामध्ये खोटा पडला तर त्याच्याकडून ते खोटपत्र लिहून घेत असत की ही माझ्याकडून हा खोटेपणा झालेला आहे. मग हा खोटेपणा होत कुठं असेल किंवा या खोटेपणाचं मूळ उगम काय होतं किंवा एक खोटपत्र लिहून घेण्याची गरज काय पडत असेल ते आपण थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर खोटपत्र म्हणजे काय याचं एका ओळीमध्ये उत्तर असं दिलं जातं की रुजवातीस खोटा झाला ते लिहून घेणे. आता रुजवातीस म्हणजे काय, रुजुवात म्हणजे काय, तर रुजुवात या शब्दाचे भरपूर अर्थ आहेत, पण इथे आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये जेवढे अर्थ आहेत तेवढ्या अर्थांचा आपण इथे थोडक्यामध्ये थोडासा परामर्श घेऊयात. थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊयात की रुजवात म्हणजे काय. तर खोटपत्र या विषयाशी संबंधित जर आपण विचार केला तर रुजवात या शब्दाचा अर्थ आपण प्रत्ययास येणे असा घेऊ शकतो. रुजवातीस म्हणजे काय, प्रत्ययास आला, एखादी गोष्ट प्रत्ययास आली म्हणजे काय, एखादी गोष्ट अनुभवास आली, एखादी गोष्ट सापडली, एखादी गोष्ट दिसून आली, एखाद्या गोष्टीमध्ये विसंगती आढळून आली, अशा अर्थाने रुजुवात या शब्दाचा आपण इथे अर्थ घ्यायचा आहे. तर हे रुजुवात करणे म्हणजे काय होतं नक्की आणि कशाची रुजुवात करावी लागत होते, कशातला खोटेपणा तपासावं लागत होतं, त्याचे जे काही 2-4 उदाहरणं आपल्याकडे आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो की जिथे जिथे हा खोटेपणा पकडला जात असे किंवा खोटेपणा होत असे किंवा खोटेपणा होणार हे गृहीतच धरलेलं असेल. या काही गोष्टी आहेत की इथे जो माणूस त्या सत्तेवर बसला किंवा जो माणूस ती गोष्ट करतो आहे तिथे काही ना काहीतरी खोट येणारच. म्हणजे आपण जिथे म्हणतो की सत्ता असते, जमीन असते, त्यानंतर संपत्ती असते, सोनं असतं, सत्ता, संपत्ती आणि स्त्री या 4 गोष्टींचा अतिरेक झाला किंवा कोणी या 4 गोष्टींच्या आहारी गेला की तो खोटेपणा करणारच असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. तसं शिवकालीन कालखंडामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये राज्याचा जसा जसा विस्तार होत असेल तसं राज्याची महसूल व्यवस्था वाढत असेल, राज्याची आपण म्हणतो की अकाउंटिंग वाढत असेल, राज्याचं जे काही लेख आपण म्हणतो किंवा हिशोब वेगवेगळे असत ते हिशोब ठेवण्याचं काम वाढत असेल. आता मराठ्यांच्या राज्याबद्दल जर विचार केला आपण तर मराठ्यांचं राज्य आपण म्हटलं की आटकेपासून खाली जिंजीपर्यंत पसरलेलं असं गृहीत धरूया आपण. जेव्हा सर्वोच्च शिखरावर होतं त्यावेळेला किंवा परमोच्च बिंदूवर होतं मराठ्यांचं राज्य त्यावेळेला. मग आता असा विचार करा की आटकपासून ते जिंजीपर्यंत मला महसूल गोळा करायचा आहे आणि त्या महसुलाचे जे हिशोब येतील ते हिशोब सगळे काटेकोर आले पाहिजे, त्याच्यामध्ये काही 19-20 नाही झालं पाहिजे. मग आता हे हिशोब पहिली गोष्ट म्हणजे आपला विषय थोडासा बाजूला ठेवूया आपण, पण हे हिशोब हे लोक कसे त्यावेळेला तपासत असतील हे पण माझ्यासाठी एक मोठं कोड आहे. कारण त्यावेळेला काही आपल्याकडे आपण आज जसे वापरतो कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर नव्हते, टॅली सॉफ्टवेअर आपण वापरतो किंवा एक्सेल शीट वापरतो तसं काही नव्हतं. मग एवढ्या मोठ्या राज्याचा जर हिशोब ठेवायचा असेल तर तो मानवी बुद्धीनेच ठेवावा लागत असेल. तेवढं सगळं कॅल्क्युलेशन करणं, अकाउंटिंग करणं, ती गणित करणं, मोजदाद करणं सगळ्या गोष्टींची, त्याच्यामध्ये परत काही गडबड होणार नाही याची तपासणी करणं आणि एकेकाकडून शेरा मारून खालपासून वरपर्यंत राजापर्यंत ही एक पद्धत राबवणं ज्याला आपण ऑडिट करणं म्हणतो. ही ऑडिट फक्त आणि फक्त मानवी बुद्धिमत्तेने करणं आणि मानवी श्रम आणि वेळेने करणे फार अवघड काम होतं. आणि तरी पण हे काम करावं लागत असे. त्याचं कारण काय आहे की ज्या वेळेला शेतसारा भरण्याची वेळ येत असे, ज्या वेळेला खंडणी भरण्याची वेळ येत असे, ज्या वेळेला नजराना देण्याची वेळ असते राजाला, त्यावेळेला लोक काही ना काहीतरी कारणं सांगत असत, सबबी सांगत असत आणि तो भरायचा टाळत असत किंवा त्याच्यामध्ये भरला असं दाखवत असत पण भरत नसत किंवा अशा पण गोष्टी करत असत कधी कधी त्याच्यामध्ये की लिहून पाठवत असत खोटा हिशोब. सापडेल त्यावेळेला बघू आपण. म्हणजे ज्या समजा गावचा पाटील आहे, गावच्या पाटलाने काय केलं की जो कोणी कमावीसदार आहे त्या कमावीसदाराला हाताशी धरलं
आणि सुभेदाराला हाताशी धरलं, देशपांडे त्याच्यामध्ये सामील आहे, तर 100 रुपये मला गावचा महसूल भरायचा आहे, तर तो मी 50 रुपयेच भरणार, दाखवणार 50 रुपयेच महसूल आला आहे माझा म्हणून, आणि वरचा थोडासा 10% जो महसूल आहे तो या सगळ्या लोकांमध्ये वाटून टाकणार मी. जो कमाईदार असेल त्याच्यामध्ये देशपांडे यांना सगळ्यांनी दिला, तरी किती झाला? 60% महसूल गेला माझा. 40% तर महसूल वाचला माझ्या गावाचा. तो एक तर गावचा पाटील खिशामध्ये टाकेल, नाही तर अजून दुसरा कोणतरी खिशामध्ये टाकेल. तर हे प्रयत्न लोक करतच असतात. आणि याच्यामध्ये नेहमी लिहिलं आहे की आपण जर पाटील म्हणजे काय त्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण, किंवा बघितलं नसेल तर पुढं कधीतरी बघू, की 2 इजारपट बनवत असे पाटील. 2 इजारपट म्हणजे काय? गावच्या उत्पन्नाचे 2 इजारपट बनवतात. एक इजारपट कुठला? जो राजाला सादर करायचा, खोटा इजारपट की आम्हाला उत्पन्न कमी झालं, आणि खरा इजारपट जो स्वतःकडे ठेवायचा. ज्या वेळेला राजा भ्रष्ट असेल किंवा राज्यव्यवस्था टळमळीत झालेली असेल, राज्य शासन कमकुवत असेल, त्यावेळेला वतनदार आणि कमावीसदार आणि गाव पाटील, गाव कामगार असे सगळेजण मिळून एक घोटाळे करत असत. त्यावेळेला त्यांना कोणी बघणारं नसते. पण ज्यावेळेला राज्यसत्ता स्थिर असेल, शासन कणखर असेल, त्यावेळेला त्याचा हिशोब काढला जात असे प्रत्येक गोष्टीचा, आणि त्याच्यावर वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे. तर हे जे हिशोब ठेवले जात असतात ते हिशोबाचे वेगळे वेगळे कागद असतात. त्या कागदांमधून संपूर्ण ऑडिट करणं, आणि त्याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती खोटी सापडली तर त्याची नोंद करून ठेवणं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या याद्या असतात की सामानाच्या याद्या असतात, त्या सामानाच्या याद्यामध्ये तर हमखास लोक घोटाळा करत असतात की एवढं सामान गड किल्ल्याला पाठवलं, त्यातल्या काही मध्येच गायब होत असेल. एवढं सामान कोणाला तरी गावाला पाठवलं, परगण्याला पाठवलं, माणसाला पाठवलं, तो मध्येच खात असेल. जहागीरदार तर हे प्रकार सर्रास करत असतात, किंवा सैन्य अधिकारी पण जे भ्रष्ट असतात ते हे प्रकार करत असतात. त्यामुळे याद्या ज्या काही असतात सामानाच्या, त्या याद्यांमध्ये पण दरवेळेला शोधाशोध करावी लागत असे, तपास करावा लागत असे त्याचा, की याच्यामध्ये तर काही खोटेपणा नाही आहे ना. त्या याद्यांमधली जी कलमं असतात की हे कुठलं सामान कुठं वापरायचं आहे, कशासाठी आहे, त्याच्यानुसार त्याचा विनियोग झाला आहे का नाही, त्याचा पण तपास करावा लागत असे. मग हे सगळं तपास करण्यासाठी काय करावं लागत असे? त्या व्यक्तीला समक्ष बोलवावं लागत असे. समक्ष बोलवून त्याला ते दाखवावं लागत असे, दादा हे बघ, हे इकडून सरकारामधून पाठवलं होतं आणि हे इथं पोचलेलं नाही, काय झालं मध्ये, किंवा एवढा महसूल यायला पाहिजे होता, एवढा महसूल आलेला आहे, मी माझ्याकडून चौकशी केली की तुझ्या गावचा महसूल जास्त आलेला आहे पण तू भरलेला कमीच, खोट आली याच्यामध्ये, हिशोबामध्ये खोट येते, काय करावं याचं? मग त्या माणसाला समक्ष बोलून त्याच्याबरोबर तोडून पाहणे म्हणजे काय की आकड्याला आकडा जुळून पाहणे. हा तू पाठवलेला हिशोब, त्यातला आकडा हा खरोखर वास्तवामध्ये दिसतो, मी चौकशी केली त्यातला आकडा, खरं काय सांग. समक्ष बोलून त्याला तोडून पाहणे. त्याच्यानंतर एखाद्याकडून कबुली घेणे. खोटं पत्र लिहून घेणे म्हणजे काय की त्याच्याकडून कबुली घेणे की दादा रे, ही अशा प्रकारच्या हिशोबामध्ये खोट आलेली आहे, तर प्रेमाने गुण्यागोविंदाने कबूल झालास, तू भरलास तर ठीक आहे, शिक्षा होणार नाही, पुढच्या वेळेला असं करू नको. आता ही भूमिका घ्यायचं कारण काय आहे की ज्याने कोणी ही गोष्ट केली त्याला काढून टाकलं, त्याच्या जागी दुसरा माणूस आणायचा कुठून? त्याला आणला तरी तो गावानं स्वीकारला पाहिजे, परगण्यानं स्वीकारला पाहिजे त्याला. त्याच्यामुळे शक्यतो काय होत असे की प्रेमाने त्याच्याकडून ते कबूल करून खोटपत्र लिहून घेऊन तो विषय सोडवण्याचा प्रयत्न केला जात असे. त्याच्यानंतर दुसरा जो मार्ग असे तो म्हणजे समक्षता. समक्षता म्हणजे काय? त्या माणसाला 4 लोकांच्या समक्ष बोलवणे, ऐकतच नसेल तर शेवटी नाईलाज आहे, त्याला एकांतामध्ये बोलून सांगितलं ऐकत नाही आहे, सभा भरवा मग जी काय असेल नसेल ते 4 माणसांच्या समोर त्याचा न्याय निवडा काहीतरी असेल तर होईल, समक्षता होतल्याच. दुसरी गोष्ट काय की त्याला प्रत्यय आणून देणे. प्रत्यय आणून देणे म्हणजे काय की एखाद्याने खोटेपणा केला असेल, लांडीलापाडी केली असेल, भ्रष्टाचार केला असेल, तर तो तेवढा मुरलेला निगरगट्ट माणूस असतो, तो काही सहजासहजी मान्य करत नाही किंवा घाबरत नाही त्याला कोणी विचारलं तर. सर्वसामान्य माणूस असतो, चुकून त्याच्याकडनं 5 रुपये भरायचे कमी राहिले कुठं, तर त्याला कोणी विचारलं तू 5 रुपये कमी भरले, थरथर कापायला लागतो तो सर्वसामान्य माणूस, अरे माझ्याकडून चूक झाली. पण जो आहेच निबरगट्ट, तो काही घाबरत नाही, ज्याने भ्रष्टाचार केला आहे त्याला किती विचारलं तरी. मग त्याला ती गोष्ट प्रत्ययाला आणून द्यावी लागते, त्याला ते सगळं हिशोब समजावून सांगावे लागतात. हे बघ सगळे हिशोब काढलेले आहेत, 100% तू गडबड केलेली आहे, आता काही तू वाचणार नाही त्याच्यामधून, तर तू काय करशील सांग आता. तर याच्यामध्ये काय आहे की लक्ष एखादं आपल्याला ठेवावं लागतं. लक्ष काय असतं की लक्ष म्हणजे धरूनच चालायचं की ज्या वेळेला हिशोबाचे कागद तुमच्याकडे येतील वेगवेगळ्या सरंजामदारांकडून, म्हणजे सरंजामदाराला एखादा सरंजाम दिला, त्याच्या सरंजामपत्रामध्ये सगळ्या गोष्टी लिहिल्या, त्याने काय काय करावं, कर्तव्य काय काय, कुठल्या गोष्टीसाठी त्याला सरंजाम दिला, जमिनीचं उत्पन्न त्याने किती प्रशासनासाठी वापरावं, किती सैन्यासाठी वापरावं, किती घोड्यांसाठी वापरावं, किती स्वखर्चासाठी वापरावं. तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सरंजामदार हा घोळ करतच असे, तो काही खरा रिपोर्ट कधीच राजाला अहवाल पाठवत नसे. त्यामुळे लक्षच ठेवावं लागत असते राजाची जी काही यंत्रणा असते तिला, या सरंजामदाराचे सगळे हिशोब तपासणं, त्यातला घोटाळा शोधून काढणं. कारण घोटाळा त्याने केलेलाच आहे, धरूनच चालायचं, सरंजामदार आहे म्हटल्यानंतर.
त्याच्यानंतर बरोबरपणा म्हणतो आपण किंवा सत्यता, खरेपणा, या ज्या गोष्टी आहेत की एखादी गोष्ट बरोबर आहे का नाही हिशोबामध्ये, कागदामध्ये, ती गोष्ट सत्य आहे का नाही, तिच्यामध्ये आपण म्हणतो ते प्रामाणिकपणाचा अंश किती आहे. की चुका होतात माणसांकडून, होत नाहीत असं नाही, हिशोबामध्ये घोळ होतात, पण ते कधी कधी नजर चुकीने झालेले असतात. एखादा माणूस प्रामाणिक आहे का त्याने अप्रामाणिकपणाने हे कृत्य केलेलं आहे, त्याने जे कृत्य केले ते बरोबर आहे का चुकीचं आहे, त्याच्यामागं कारणं काय होती, याची सत्यता पण तपासून पाहावी लागत. असंच कोणाला तरी बोलवून त्याच्यावर आरोप केला, त्याला घोळ दाखवला आणि लगेच त्याला खोटपत्र दिलं, असं करून आपण त्याला डिमॉलिश करू शकत नाही. त्याचं कारण काय आहे की एखादा चांगला माणूस पण माझा तुटून जाईल हातामोत. चांगल्या माणसाकडून पण कधी कधी चुका होतात, त्यांच्या हाताखालच्या माणसांकडून नजर चुकीने चुका होतात. त्याच्याबद्दल एक चांगला माणूस जर मी गमावला तर मला परत त्याच्या जागी तेवढंच तोडीचा माणूस आणणार कुठून. त्याच्यामुळे या गोष्टी तपासून पाहणं. दुसरी गोष्ट की निष्ठा तपासून पाहणं समोरच्या व्यक्तीची, की त्याची खरोखर राज्यावर निष्ठा आहे का नाही, हे घोटाळे त्याने केलेत का नाही केलेले आहेत, का त्याच्या नावावर दुसऱ्या कोणतरी खपवलेले आहेत, हा माणूस किती निष्ठावान आहे, हे पण त्या हिशोबाच्या कागदामधून तपासून पाहिलं जात असे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर काही घोटाळा सापडला तर त्या माणसाला समक्ष बोलवून त्याची चौकशी करून त्याला तो घोटाळा नजरेस आणून देऊन त्या घोटाळ्याची जबाबदारी त्याला उचलायला भाग पाडली जात असे. की ही तुझी जबाबदारी होती, तुझ्याकडून चूक झालेली, त्याच्यामुळं आता तू रुजुवातीला खोटा झालेला आहे, म्हणजे प्रत्ययाला खोटा ठरलेला आहेस, प्रत्यय आलेला आहे, तू खोटेपणा केलेला आहेस, आता तू त्याचं खोटं पत्र लिहून दे की ही गोष्ट माझ्याकडून झालेली आहे. भले तू नजर चुकीने झालेली आहे म्हण, पण तू जबाबदारी घेतली पाहिजे. तू जाणून बुजून जरी केली असेल तरी तुला लिहून द्यावं लागेल की नजर चुकीने माझ्याकडून झाली, परत मी असं करणार नाही, हा खोटेपणा माझ्याकडनं झालेला आहे. तर ते पत्र त्याच्याकडून जे लिहून घेत असत की खोटं पत्र त्याला म्हणत असत. आता एका दुसऱ्या वेळेला चूक झाली इथपर्यंत ठीक आहे की एक चूक माफ केली, दुसरी पण चूक माफ केली, हिशोबामध्ये झाली. पण एखाद्या व्यक्तीच्या नावावर अशी जर 2-3 खोटपत्र फाटली, म्हणजे आपण म्हणतो पावती फाटणं त्याचं, तर 2-3 खोटपत्र जर एखाद्या माणसाच्या नावावर जमा झाली की त्याची मग गच्छंती अटळ असे की परत त्याला त्या पदावर घेतलंच जात नसे, त्याचं वतन काढून घेतलं जात असे. ज्या काही म्हणून त्याला शिक्षा करायच्या त्या शिक्षा त्याला केल्या जात असत. तर हे खोटपत्राचा काय आहे की उपयोग आहे. खोटपत्रामुळे काय होत असे की एखादा घोटाळेबाज, भ्रष्ट अधिकारी, अंमलदार शोधायला मदत होत असे. एक पहिलं खोटपत्र एखाद्याला मिळालं तर त्याला लगेच गुन्हेगार मानलं जात नसे किंवा त्याला एक संधी दिली जात असे. त्याने राजाला जरी कळले आणि जाणून बुजून केली तरी राजा त्याला एक संधी देत असे, पण त्याच्या नावाने खोटपत्र जमा होत असे की याच्याकडनं ही गोष्ट झालेली आणि त्याने मंजूर केलेली. परत जर का झाली तर मग मात्र जी काही शिक्षा असेल कठोर ती केली जात असेल. हे झालं हिशोबाच्या निमित्ताने, का हा झाला हिशोबाचा भाग. अजून पण काय खोटपत्र कुठं वापरलं जात असे किंवा रुजुवातीला आला हा शब्द कुठं वापरला जात असे की चित्रगुप्ताच्या बकरीमध्ये आपल्याला आढळतो की गलिम पराभव प्रत्यक्ष जनास रुजुवातीस आला या आनंदे खुशाल. म्हणजे गनिमाचा पराभव प्रत्यक्षात जनामध्ये प्रत्ययासा आला, म्हणजे लोकांना दिसलं की गनिम पराभव पावला, त्याच्यामुळं आनंद झाला, खुशाली झाली. अशा रीतीने पण रुजुवात हा शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर एखादे पत्रक असतं. पत्रक म्हणजे काय की तिजोरीतून काढून आणलेली रक्कम आहे, ती रक्कम जमा केली नाही म्हणून त्याचा ठेवलेला दाखला, म्हणजे एखाद्या माणसाने काय केलं की सरकारी खजिन्यातून रक्कम काढली पण ती रक्कम जमा केली नाही, याचा अर्थ काय खोटेपणा केला त्याने. ज्या ठिकाणी ती जमा करायची होती, ज्या कामाला द्यायची होती त्याच्या कामाला त्याने ती रक्कम दिलीच नाही, याचा अर्थ त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, त्या व्यक्तीनं कामामध्ये खोटेपणा केलेला आहे. तर त्याच्याकडून तो ठराव लिहून घेणे की त्याचा ठराव करणे की या माणसाने असं असं खोटेपणा केलेला आहे आणि ते खोटपत्र त्याच्याकडनं लिहून घेणे, अशा रीतीने पण खोटपत्राचा वापर केला जात असेल. किंवा आपण ज्याला रुजवात म्हणतो की मागील रुजवात हरपखान दूर करावा, म्हणजे मागे गोष्ट जी प्रत्ययास आली होती ती गोष्ट आता परत प्रत्ययास आलेली खोटेपणा आहे तो, त्यामुळे जो कोणी तो हरपखान नावाची व्यक्ती असेल त्याला कामावरून दूर करावा, असा या वाक्याचा अर्थ होतो की मागील रुजवात हरपखान दूर करावा. तर खोटं पत्र हे याच्यासाठी फार उपयोगी असे की ज्याच्यामुळे आपल्याला भ्रष्ट अधिकारी आणि चांगला अधिकारी ठरवता येत असे. अंमलदार जे भ्रष्टाचार करत असतात, त्यांचे खोटेपणा करत असतील तर ते ओळखता येत असे आणि वेळप्रसंगी त्यांना पुराव्याने शिक्षा पण करता येत असे. त्याच्यामुळे खोटं पत्र हा फारच महत्त्वाचा विषय होता आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, कारण तो हिशोबाशी निगडीत होता. हिशोब म्हणलं की तिथे 100 घोटाळे आणि घोटाळेबाज दडलेलेच असत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी किंवा खऱ्या माणसाला नजरेस आणून देण्यासाठी की बाबा रे तुझ्या नजरेखाली असा असा घोटाळा होतो, पुढच्या वेळेला काळजी घे, हे एक खोटपत्र तुला आता लिहून द्यावं लागेल, तुझी जबाबदारी म्हणून, पण तुला शिक्षा नाही करते, पण पुढच्या वेळेला काळजी घे, अशा गोष्टी करू नये. अशा रीतीने चांगल्या अधिकाऱ्यांना समज देण्यासाठी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना हुडकून काढून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खोटं पत्र हे उपयोगी पडत असतं.
खोटं पत्राच्या संबंधाने आपण आत्ता जे काही विवेचन केलं किंवा विश्लेषण केलं ते आपल्याला आवडलं असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे विश्लेषण सर्वांना कळावं म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर आपल्याला पण एखादे आपल्याकडे डॉक्युमेंट असेल त्याच्यामध्ये काही खोटं आढळून येत असेल किंवा काही गडबड आढळून येत असेल पण ती शोधता येत नसेल, आपल्याकडे कुठला जमिनीचा कागद असेल, वतनाचा असेल, इनामाचा असेल, त्यानंतर आपल्याला काही आडनावाच्या संदर्भामध्ये आपल्याला इतिहास शोधायचा असेल, पूर्वजांचा इतिहास शोधायचा असेल, वंशावळ शोधायची असेल, गावचा इतिहास शोधायचा असेल, काहीतरी आपल्याकडे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये पण ते कोणीतरी त्याच्यावर खोटेपणाचा आळ घेते किंवा तुम्हाला वाटते की याच्यामध्ये काहीतरी खोट आहे, अशी काही गडबड असेल तर या व्हिडिओच्या खाली आपण एक लिंक दिलेली आहे. त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर क्लिक करून आपण आपली समस्या आम्हाला पाठवू शकता. त्याच्यामध्ये तज्ज्ञ आपले जे मित्र आहेत त्या तज्ज्ञ मित्रांच्या कमिटीतर्फे त्याचा अभ्यास करून एक आपल्याला सर्च रिपोर्ट परत देण्यात येईल की त्या गोष्टीमध्ये खरोखर खोट आहे का नाही आहे याची आपल्याला माहिती ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे देण्याचा आपला एक सर्च रिपोर्ट तयार करून देण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो. तर या सुविधेचा पण आपण लाभ घेऊ शकता. अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत हे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण म्हणतो की सादर करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण हे संशोधनपूर्ण व्हिडिओ असतात, मेहनत लागते हे व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे या आपल्या व्हिडिओ मालिकेला प्रायोजित करणारे श्री राजनराजे साहेब, अध्यक्ष धर्मराज्य पक्ष ठाणे यांचे देखील मनपूर्वक आभार. आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करावं आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं, कारण अशा प्रकारची 105 कागदपत्रांची माहिती आपण या मालिकेमध्ये घेणार आहोत. आपल्या उपयोगाचं एखादं कागदपत्र आपल्या नजरेतून जाऊ नये किंवा माहितीतून सुटू नये म्हणून कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं. त्यानंतर हे जे व्हिडिओ आपण बनवतो हे इतिहासाचं अशा प्रकारे तर्कशुद्ध आणि चिकित्सक विश्लेषण करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमीच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत राहा. उद्या आपण भेटूयात एका नवीन पत्रासहित, ज्या पत्राने मोठा उत्पात माजवला होता इतिहासामध्ये. ते पत्र म्हणजे वाटेपत्र. जमिनीच्या वाटण्या आणि उत्पन्नाच्या वाटण्या हा मराठ्यांच्या इतिहासामध्ये मोठा कळीचा मुद्दा राहिलेला आहे. त्यानं पराकोटीचे रक्तपात, भीषणता, क्रूरता घडून आलेली आहे. ही वाटेपत्रांचं महत्त्व काय होतं, सहजासहजी वाटेपत्र होत होती का होत नव्हती, ते आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.